नमस्कार, मी श्वेता आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत। आणि आजच्या दिवसातली महत्त्वाची बातमी सुरुवातीला ती म्हणजे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टवरती हातोडा मारण्यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या दापोलीकडे रवाना झालेत। किरीट सोमय्यांनी स्टंटबाजी करत घरातून निघण्यापूर्वी एक प्रतिकात्मक भला मोठा हातोडा मीडियाला दाखवला। यावेळी सोमय्या यांच्या समर्थकांनी किरीट सोमय्या आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय अशा घोषणा दिल्या। ही स्टंटबाजी करून सोमय्यांना नेमकं काय मिळणार आहे असा सवाल सध्या विचारला जातोय। ही दृश्य आहेत ज्यावेळेला किरीट सोमय्या मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानाहून दापोलीकडे रवाना झाले। मात्र घरातून बाहेर पडताना मीडियासमोर त्यांनी हा असा भला मोठा प्रतिकात्मक हातोडा दाखवला। अनधिकृत बांधकामांवरती हाच हातोडा चालणार असं किरीट सोमय्या निघण्यापूर्वी म्हणाले आणि मग त्यांच्या गाड्यांचा ताफा त्यांच्या सिक्युरिटीसह दापोलीच्या दिशेने रवाना झाला। मात्र दापोलीत पोहोचण्याच्या आधीच त्यांना कोणत्या कशा प्रकारे विरोधाचा सामना करावा लागतो हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र सध्या तरी किरीट सोमय्या मुंबईहून निघालेले दापोलीच्या दिशेने आणि त्याचवेळी त्यांच्या हातामध्ये हा असा हातोडा होता प्रतिकात्मक। मात्र हे करून किरीट सोमय्या काय साध्य करणार आहेत असा प्रश्न विचारला जातोय। किरीट सोमय्यांचे समर्थक त्यांचे कार्यकर्ते आणि हा भला मोठा हातोडा घेऊन किरीट सोमय्या शक्ती प्रदर्शन करत दापोलीच्या दिशेने रवाना झालेत। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यात मुरुड समुद्रकिनारी असलेल्या अनिल परब यांच्या साई रिसॉर्ट हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे आणि याच अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवण्यासाठी म्हणून मी नव्हे तर ही जनताच रस्त्यावरती उतरेल असं किरीट सोमय्या निघण्यापूर्वी म्हणाले। अनिल परब यांचं हे रिसॉर्ट रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये आणि स्टंटबाजी आणि नारेबाजी करत किरीट सोमय्या आपल्या समर्थकांसह सगळा लवाजमा घेऊन दापोलीच्या दिशेने निघालेले आहेत आणि निघण्यापूर्वी मुंबईमध्ये हा असा हातोडा त्यांनी प्रतिकात्मकरित्या हातात घेतला होता आणि ज्यावेळेला माध्यमांशी बोलत होते त्यावेळी हाच हातोडा अनधिकृत बांधकामांवरती चालेल आणि माफियांवरती चालेल असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं। त्यामुळे आज दापोली दौऱ्यावरती आहेत किरीट सोमय्या। मात्र कोकणातले आधीच राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे नेते त्यांना विरोध करण्याच्या तयारीत आहेत। त्यामुळे ज्यावेळी किरीट सोमय्यांचा ताफा दापोलीच्या दिशेने निघतोय किंवा जसजसा पुढे जातोय वाटेत त्यांना विरोधाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। नवी मुंबईहून पुढे सरकलाय किरीट सोमय्या यांचा ताफा आणि वाटेत किंवा अगदी दापोलीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना विरोध करण्याचं ठरवलेलं आहे। आम्ही त्यांना दापोलीमध्येच रोखू असं राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेच्या कोकणातल्या नेत्यांनी सांगितलंय।